लाडक्या बहिणींसाठी खुशखबर. हे केल्यानंतर लाडक्या बहिणींना 1500 रुपये पुन्हा सुरू. आजची नवीन अपडेट लाडक्या बहीण योजनेबद्दल. आजची खुशखबर म्हणजे लाडक्या बहिणीने हे केल्यानंतर लाडक्या बहीण योजनेचे 1500 रुपये पुन्हा इथं सुरू होणार आहे. आता यासाठी लाडक्या बहिणींना पैसे काय येत नाही, कोणत्या कारणामुळे पैसे थांबलेले आहे याचं मेन कारण म्हणजे लाडक्या बहिणींची ई-KYC नाही. काय नाही यामध्ये, ई-KYC नाही, आधार लिंक नाही, NPC मॅपिंग सक्रिय नसणे, याचप्रमाणे अर्जात नाव, जन्मतारीख, इतर माहिती चुकीची असणे, याचप्रमाणे बँक खातं बंद असणे, इनॅक्टिव्ह असणे, अर्जाची पडताळणी कागदपत्रामध्ये त्रुटी आढळणे, यामुळे लाडक्या बहिणींना पैसे तर आलेले नाही. सर्वप्रथम लाडक्या बहिणींनी तुम्ही तुमची ई-KYC करून घ्यायची आहे. क्रोम ब्राउझर ओपन करा. मोबाईलमध्ये घरबसल्या देखील तुम्ही तुमची ई-KYC करू शकता. यामध्ये लाडकी बहीण योजना असं टाका आणि लाडकी बहीण योजनेच्या ऑफिशियल पेजवर आल्याच्या नंतर यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी ई-KYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी इथे क्लिक करा. तर या ऑप्शनवरती आपल्याला आता क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्याच्या नंतर आता आपल्या मोबाईलवरती जे काही इथं दाखवल्याप्रमाणे स्क्रीनवरती इथं तुम्हाला अशा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला ओपन होईल. तर ई-KYC मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. तर इथं लाभार्थ्यांचा आधार नंबर म्हणजे ज्या लाडक्या बहिणीची तुम्हाला ई-KYC करायची आहे त्यांचा आधार नंबर टाका. हा जो कॅप्चा येईल हा इथं टाका आणि मी सहमत आहे या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. कुठे क्लिक करायचं आहे? मी सहमत आहे आणि OTP पाठवावरती क्लिक करायचं आहे. आता त्यांच्या आधारला जो काही मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचं आहे जेणेकरून त्यावरती OTP जाईल. OTP आल्याच्या नंतर OTP इथं आलेला आहे, आधार नंबरवरती OTP सेंड झालेला आहे. OTP इथं टाका आणि सबमिट करा या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही सबमिट कराल तर आता तुम्हाला 2 ऑप्शन इथं येणार आहे. एक म्हणजे तुम्ही तुमच्या वडिलांचं किंवा पतीचा आधार नंबर टाकून तुम्ही लाडक्या बहीण योजनेची ई-KYC करू शकता. याचप्रमाणे दोघांपैकी एखाद्याचा आधार नंबर टाका. यानंतर इथं कॅप्चा टाका आणि मी सहमत आहे या ऑप्शनवरती क्लिक करा. OTP पाठवा या ऑप्शनवरती क्लिक करा. पुन्हा एक OTP येईल. त्यांच्या आधारला देखील मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचं आहे. OTP आल्याच्या नंतर OTP टाका आणि सबमिट करा. यानंतर इथं ऑप्शन इथं येणार आहे वडिलांचं, ज्यांचा तुम्ही आधार नंबर टाकलेला आहे वडिलांचं आधार नंबर टाकलेलं असेल तर त्यांचं नाव येईल, पतीचं टाकलेलं असेल तर त्यांचं नाव इथं येणार आहे. याचप्रमाणे आपल्याला विचारण्यात येईल नंतर जातीचा प्रवर्ग, अनुसूचित जाती आहे, जमाती आहे, इतर मागासवर्गीय आहे, विमुक्त जाती अ आहे, भटकत जाती ब आहे, भटकत जाती क आहे, भटकत जाती ड आहे, विशेष मागासवर्गीय, सर्वसामान्य. यामधून तुमचा पर्याय कोणता आहे ते सिलेक्ट करायचं आहे. यामधून तुम्ही कोणत्या कास्टमधून आहेत. यानंतर आपल्याला जे काही इथं विचारण्यात आलेलं क्वेश्चन व्यवस्थित वाचून घ्यायचे आहे. इथं होय करायचं की नाही. पहिले जे की सुरुवातीला साईट सुरू झाली होती ई-KYCचं तर पहिले ऑप्शन आपल्याला होय होय करायचे होते. त्यानंतर अपडेट झाली होती साईट, त्यानंतर आपल्याला ऑप्शन नाही नाही करायचे होते. तर क्वेश्चन व्यवस्थित वाचून घ्यायचे आहे. यानंतर आपल्याला क्लिक केल्याच्या नंतर सबमिटवरती क्लिक करा. तर आपली लाडक्या बहीण योजनेची ई-KYC सक्सेसफुली झालेली आहे, यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे अशा प्रकारचा मेसेज तुम्हाला दिसेल. मोठी अपडेट म्हणजे आता सर्वप्रथम लाडक्या बहिणींनी तुम्ही तुमची ई-KYC करून घ्यायची आहे. आता ई-KYC तर झाली. आता याचप्रमाणे तुम्हाला तुमची ई-KYC केलेल्या लाभार्थ्यांना पैसे तर येतील. बँकेची ई-KYC करा. आता ज्यांची कोणाची बँकेची ई-KYC राहिलेली असेल तर अशा लाडक्या बहिणीची तर ई-KYC केली, परंतु बँकेची जर राहिलेली असेल तर बँकेची ई-KYC करा. बँक पासबुकला DBT लिंक आहे की नाही चेक करून घ्या. शक्यता बरेच महिलांच्या बँक पासबुकला DBT लिंक नाही, त्यामुळे त्यांच्या खात्यामध्ये पैसे येत नाही. अर्जामध्ये माहिती बरोबर ठेवा. यामध्ये नाव, जन्मतारीख, इतर माहिती चुकीची आहे का चेक करा. मोबाईल नंबर अपडेट ठेवा, म्हणजे जे की लाडक्या बहिणीला मोबाईल नंबर दिलेला आहे आधारला ते व्यवस्थित ठेवा. DBT बँक पासबुकची चालू करा. आता अटी सर्व. आता लाडक्या बहीण योजनेच्या ऑफिशियल पेजवरती जा किंवा लाडक्या बहिणींसाठी 181 हा हेल्पलाईन नंबर इथं सुरू करण्यात आलेला आहे. यावरती कॉल करून तुमचा फॉर्म रिजेक्ट का झालेला आहे, पैसे का आलेले नाहीत, अर्ज पेंडिंग काय, हे सविस्तर माहिती तुम्हाला बघायला मिळेल ई-KYC केल्यानंतर. आता या बँक खात्यांमध्ये लाडक्या बहिणींचे पैसे इथं जमा होत आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक, युनियन बँक, सेंट्रल बँक, इंडियन बँक, HDFC बँक, ICICI बँक, ॲक्सिस बँक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक. आता याच बँक खात्यांमध्ये तुमचे पैसे जमा होतील असं नाही. जे की तुम्ही फॉर्म भरताना जे की बँकेचं पासबुक दिलं होतं किंवा त्यानंतर तुम्ही तुमचं बँक पासबुक DBT लिंक आहे तर अशांमध्ये पैसे चेक करा. दुसरी मोठी खुशखबर म्हणजे लाडक्या बहीण योजनेचे नवीन फॉर्म सुरू होणार आहे. सध्या अशी अपडेट इथं आलेली नाही, लवकरच अपडेट इथं येणार आहे. म्हणजे नवीन फॉर्म कोणाला इथं भरता येणार आहे, कोण भरू शकतं. आता महाराष्ट्रातील महिला ज्यांचं वय 21 ते 65 दरम्यान आहे, वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे, आधार कार्ड आहे, बँकेचे खाते आहे, स्वतःचे खाते आहे, याचप्रमाणे आधार लिंक आहे,
विधवा आहे, घटस्फोटित आहे, त्याचप्रमाणे निराधार मला यासाठी अर्ज करू शकता. आता सर्व कागदपत्र हे तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. आता मोठी अपडेट म्हणजे आता लाडक्या बहीण योजनेचे जर अर्ज इथं रिजेक्ट असल्यास तुम्हाला कागदपत्र त्रुटी दूर करून पुन्हा अर्ज सादर करू शकता. अर्ज पेंडिंग असलेल्या महिलांना पडताळणी पूर्ण करून लाभ मिळू शकता. अजूनही अर्ज भरलेला नाही म्हणजे अशा लाडक्या बहिणींना नवीन अर्ज करता येणार आहे. ज्यांची KYC बँकेची राहिलेली असेल तर त्यांनी लगेच बँकमध्ये जाऊन तुम्ही तुमची KYC करा. आता ही सर्व कागदपत्र व्यवस्थित ठेवायचे जेणेकरून लाडकी बहीण योजनेचे जसे फॉर्म सुरू होतील त्या संदर्भात अपडेट मिळणार आहे. आता नवीन अर्ज सुरू होण्याची जी की शक्यता या जिल्ह्यांमध्ये मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, अहमदनगर, धुळे, नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली. तर या लाडक्या बहिणींनी लगेच हे कामं करा. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे तर 1500 रुपये पुन्हा सुरू होण्याची शक्यता जास्त प्रमाणामध्ये आहे. तर लगेच तुम्ही तुमची KYC करा. सध्या लाडक्या बहीण योजनेची KYC थांबलेली आहे म्हणजे सध्या बंद आहेत. तर लवकरच सुरू होईल. त्या संदर्भात अपडेट आपल्या चॅनलवरती लवकरात लवकर तुम्हाला मिळेल. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट आणि कमेंट करून नक्की सांगा मागील हप्ते तुम्हाला आले का व कधीपासून तुमचे पैसे तर बंद झालेले आहे.